जय जय रघुवीर समर्थ. शुकाधारी हे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरांचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जानकी जीवन स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अंतर्भावाच्या मागील भागामध्ये आपण नित्यनेम आणि साधना याविषयी ऐकलं. अनुसंधान नित्यनेमाचे हवे. केव्हा तरी मी काहीतरी साधना करेल किंवा नामस्मरण करेल आणि भगवंतानी मला आपल्याशी जोडून घ्यावं अशी कल्पना करणं अतिशय चुकीचं आहे. अनुसंधान जर सतत असेल तर संसारातील कष्टही सहज होऊ लागतात, सुसह्य होऊ लागतात. त्याचं कारण असं आहे की भक्त समर्पित असतो भगवंताकडे, भगवंताच्या चरणी. संसार हा फक्त एक भौतिकाचा भाग म्हणून तो करत असतो, भगवंताचं कार्य म्हणून करत असतो. भगवंताशी अनुसंधानाला संसार हा निमित्त असावा लागतो. पण होतं उलटं, आपण अनुसंधानाचं निमित्त करून संसार करू लागतो आणि मग सगळी गडबड होते. असं सांगितलं जातं की एकदा एके ठिकाणी एक साधू एका गावामध्ये आला आणि गावामधून फिरता फिरता एका ठिकाणी ओसरीपाशी आला आणि रडू लागला. हा भिक्षा मागणारा भिक्षेकरी रडतो का हे कोणाला काही समजेना. प्रत्येकजण त्याला विचारू लागला. कोणी त्याला काही विचारलं, रडण्याचं कारण विचारलं की ओसरीवर बसलेल्या एका बाईकडे बोट दाखवून तो रडू लागला. ती बाई जातं घेऊन त्यावर धान्य दळत बसली होती. तो त्या जात्याकडे बोट दाखवायचा आणि रडायचा. लोकांना काही समजेना की हा जात्याकडे बोट दाखवून का रडतोय. सारखा रडू लागला. ती बाई त्याला समजावू लागली की बाबा रे, मी धान्य दळते, रडण्याचं काही कारण नाही आहे. पण तो नाही म्हणायचा, मानेनच नाही म्हणायचा आणि पुन्हा रडू लागला. लोकही विचारू लागले. शेवटी हसण्याचा विषय होऊ लागला की रडतो का ते समजेना. संत कबीर त्याच गावात राहत होते. कोणीतरी त्यांना सांगितलं की एका ओसरीवर एक बाई दळत असताना कोणी एक वेडा तिथे आला आहे आणि तो त्या दळणाऱ्या बाईकडे बघून रडतोय, त्या जात्याकडे बघून रडतोय. नेमकं काय झालं माहीत नाही. अर्थात ते तिथे आले, संत कबीर तिथे आले आणि त्या गृहस्थाला त्यांनी विचारलं की बाबा रे, रडतोस का. तेव्हा त्यांनी त्या जात्याकडे बोट दाखवलं आणि रडू लागला. संत कबीर हसले, म्हणाले रडू नको. त्यांनी त्या बाईला जात्याची वरची बाजू उचलायला सांगितली आणि जात्याचा वरचा दगड उचलल्यानंतर मात्र तो माणूस हसू लागला. कारण काय हे लोकांना काही समजलं नाही. तो माणूस हसता हसता तिथून निघून गेला. संत कबीरही गेले. कथेचा अन्वयार्थ हा होता की जात्यामध्ये जसे गहू भरडले जातात तसा संसार चक्रामध्ये माणूस भरडला जातो का. आणि असंच जर मी भरडला जाणार असेल तर माझ्या आयुष्यात दुःख किती आहे, म्हणून तो माणूस रडत होता. पण कबीर तिथे आले आणि त्यांनी त्याला जात्याचा वरचा दगड उचलायला सांगितला
वरचा दगड उचलल्यानंतर एक लक्षात आलं की मधल्या खुंट्याला जे गहू धरून होते ते गहू मात्र भरडले जात नव्हते. ते तसेच होते, अखंड होते, अक्षय होते. एका लहानशा गोष्टीतून सिद्ध हे होतं की संसार चक्र जरी असलं तरीही हे संसार चक्र ज्याच्या भोवती फिरतं तो भगवंत, त्या भगवंताला जर मी धरून राहिलो तर भरडला जाण्याची शक्यता नाही. म्हणून समर्थ नित्यनेम सांगत आहेत आणि साधना सांगत आहे. या दोन्ही गोष्टी झाल्या तरच अनुसंधान टिकेल, अन्यथा अनुसंधान टिकणार नाही. आणि अनुसंधान जर टिकलं नाही, जर भक्ताचं भगवंतासाठी असलेलं अनुसंधान टिकलं नाही तर भगवंतही भक्ताचा वेध घेणार नाही. आणि जिथे वेध आणि अनुसंधान यांचं एकत्रीकरण होत नाही तिथे भगवंत भक्तावर अनुग्रह करू शकत नाही. म्हणून भगवंताची कृपाही होत नाही, हे लक्षात घ्यायला हवं. पण असं असलं तरीही नित्यनेम आणि साधना श्री गुरूंनी सांगितली असली तरीही शिष्याला मात्र कारण सापडतं. मागील वेळेस आपण बघितलं की ह्या नित्यनेमाने साधना करावयाच्या आहेत असं सद्गुरूंनी सांगितल्यानंतर शिष्य काय म्हणाला ते ऐका. तो म्हणाला, तव शिष्य म्हणे जी ताता जन्म गेले साधन करिता, कोणे वेळे पावो आता समाधान. कैसे येईल सिद्धपण केव्हा आतुडेल समाधान, मुक्त दशा सुलक्षण मज केवी प्राप्त. याचे आता प्रत्युत्तर श्रोती व्हावे सादर, ऐका पुढे सविस्तर आदरे करून. इति श्री अंतर्भाव जन्ममृत्यू करी वाव, रामदासी गुरुराव प्रसन्न झाला. इथे तिसरा समास आपला संपतोय. साधना कर आणि अखंड कर हे सांगितल्याबरोबर म्हटल्याबरोबर साधकाला लगेच कंटाळा आला. मग इतके वर्षापासून मी काय करतोय? झाला असेल 8-15 दिवस इकडे तिकडे गेलो असेल गावाला, खाल्लं असेल काही बाई, भेटलो असेल 4 लोकांना, आला असेल व्यत्यय, पण म्हणून काही मी भगवंत विसरलो नाही आहे. मला विस्मरण झालेलं नाही आहे. पण केव्हा तरी होणारं स्मरण म्हणजे अखंड अनुसंधान नव्हे. अनुसंधानामध्ये अखंडताच अपेक्षित असते. भक्तीमध्ये असं सांगतात की तेलाची धार जशी अखंड पडते त्याप्रमाणे ईश्वराचं स्मरणही अंतरंगामध्ये अखंड असावं लागतं. आणि जे खंडित राहील ते अनुसंधान नव्हे. पण शिष्य लगेच म्हणाला की अहो तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, परंतु माझा जन्म गेला साधन करताना. आपण असं नेहमीच म्हणतो. वर्षभर अभ्यास न करता गाईड वाचून अभ्यासाला परीक्षेला जाणारी मुलंही म्हणतात की पूर्ण वर्षभर मी अभ्यास केला, पण नेमकं परीक्षेत काय विचारलं हेच मला कळलं नाही. खूप कष्ट केले पण यश मिळालं नाही. पण अभ्यासासाठी जे काही करावं लागतं त्याला कष्ट म्हणावं का हा मोठा प्रश्न आहे. त्याला कष्ट म्हणता येत नाही, कारण सततच्या अभ्यासाने तुम्ही ज्ञानी होत असता, ज्ञान उजळत असतं. हे उजळणं गरजेचं आहे. हे वारंवार होण्याची गरज आहे. हे वारंवार होणं म्हणजे तेच होणं. ज्ञान साधन वारंवार करणं म्हणजे मी ज्ञानी होणं, विवेक निर्माण होणं. भक्ती साधन वारंवार करणं म्हणजे मी भगवंताशी एकरूप होणं. या गोष्टी गरजेच्या आहे. स तू दीर्घकाल निरंतर सत्कार सेवितो दृढभूमी असं पतंजली सांगतात. दीर्घकालपर्यंत अखंड श्रद्धेनं आणि निरंतर केल्यानंतरच चित्ताची भूमी पक्की होते, दृढ होते. मग धारणा पक्की झाल्यानंतरच ध्यान लागू शकतं. जिथे धारणाच नसेल तिथे चित्ताला आलंबन काय आणि कसलं हो ध्यान? शक्यच नाही. म्हणून माझा जन्म गेला असं जरी म्हटलं तरीही तितकंसं खरं नाही आहे. शिष्य म्हणतो की आताच माझा जन्म गेला, कैसे येईल सिद्धपण केव्हा आतुडेल समाधान. कधी करावं? माझी 50शी उलटली आहे. त्यातले 30 वर्ष तर मी रोजची पूजाच करतोय, पण कशी करतोय हे तो सांगत नाही आहे. सकाळची पूजा चालू असते तेव्हा कोणी जर आलं तर आपण त्याला काय सांगतो की फक्त 5 मिनिट बसा, मी पूजा उरकून येतो, मग आपण निवांत बोलूयात.
म्हणजे पूजा उरकायची असते 5 मिनिटात आणि बोलायचं असतं ते मात्र निवांत आहे. आपण असं कधी म्हणत नाही की काय ते 5 मिनिटात पटकन मला सांगा, मला मग निवांत पूजा करता येईल, असं आपण म्हणत नाही. कारण भौतिक जगापेक्षा आणि भोगापेक्षाही भगवंताचं ज्ञान, भगवंताचं सानिध्य हे माझ्या चित्ताला आवडत नाही. भोग आवडतात. म्हणून 5 मिनिटामध्ये पूजा आणि मागाहून निवांत गप्पा, अशी आपली धारणा असते. आणि असंच असेल तर सिद्धपण कसं येईल? केव्हा ज्ञान प्राप्त होईल? केव्हा समाधान मिळेल? आणि शिष्यच पुन्हा सद्गुरूंना विचारतो की मुक्तदशा सुलक्षण मज केवी प्राप्त? कधी समाधान मिळणार? कधी मुक्तदशा मिळणार? कधी विरागी होणार? कधी सिद्ध होणार? हे मला सांगावे. पण हे म्हणत असताना ही एक गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही शिष्याच्या. सद्गुरू तर उत्तर देणारच आहे. आणि इथे समर्थांनी लिहिलं आहे की आता याचे प्रत्युत्तर श्रुती व्हावे सादर, ऐका पुढे सविस्तर आदरे करून, अतिशय लक्ष घालून ऐका, मी पुढे सांगणारच आहे, असं श्रीगुरू सांगत आहे. पण मुळात हा प्रश्न आपल्या मनात काय येतो की साधन करताना माझा जन्म गेला, कधी मला मोक्ष मिळणार आहे? यामध्ये अडथळा नेमका कशाचा आहे हे आपल्या लक्षात येत नाही. शिष्य काय विचारतो की साधन करताना माझा जन्म गेला आणि मला मोक्ष केव्हा मिळणार आहे? म्हणजे अद्यापही मी आहे, मी साधना केली हा अहंकार आहे. माझी साधना सतत चालू आहे हाही अहंकार आहे. आणि मला मोक्ष कधी मिळणार आहे ही भावनाही त्यामध्ये आहे. जोपर्यंत मी आहे आणि माझा विस्तार आहे, माझेपण आहे, तोपर्यंत भगवंत येण्याची शक्यताच नाही. कारण जिथे मी आहे तिथं भगवंत येणं शक्य नाही. पण आपली अपेक्षा काहीतरी वेगळीच असते. आपली एक फार मोठी धारणा असते की माझा अहंकार शाबित राहावा, जशाला तसा राहावा, माझं मी पण जशाला तसं असावं, मी असाच अखंड असावा, माझं वैभव तसंच असावं, माझं देखणे पण तसंच असावं, माझ्या शरीराला किंचितही धक्का पोहोचू नये किंवा कुठेही शारीरिक त्रास होऊ नये, मी कुठलंही तप करू नये, कुठल्याही तपश्चर्येची किंवा कठोर तपश्चर्येची मला गरज नाही आहे. अगदीच काय, मी माझ्या मेंदूला फार त्रास देऊन ज्ञानमार्गही अवलंबणार नाही, कठीण योगही आचरणार नाही आणि हातचं राखूनच भक्ती करेल, समर्पित भावनेने भक्ती पण करणार नाही. असं असूनही भगवंत मात्र मला भेटला पाहिजे, कारण तो कृपाळू आहे, अशी माझी अपेक्षा असते. 21 समासीमध्ये श्री समर्थांनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे की मी तपश्चर्या करतो, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, मला आता कळलं आहे. मी साधना करतो, माझी साधना चालू असताना, म्हणजे मी असताना एके दिवस हे मिथ्या असलेले जगत माझ्या डोळ्यासमोरून नाहीसं झालं पाहिजे आणि ते मला दिसलं पाहिजे. म्हणजे मी माझ्या अहंकारासहित शिल्लक पाहिजे, पण ब्रह्म मात्र समोर व्यक्त झालं पाहिजे, विश्व डोळ्यासमोरून नाहीसं झालं पाहिजे. पण बाबा, तुझ्या लक्षात येत नाही की तूही या जड जगाचाच एक भाग आहे, तुझं अस्तित्व स्वतंत्र कुठे आहे? म्हणून श्री समर्थ सांगतात की बाबा रे, हे शक्य नाही आहे, इथे समर्पण पाहिजे, समर्पणाची भाग पाहिजे, समर्पणाची युक्ती माहिती पाहिजे. आणि शिष्य तर म्हणतो की मला सिद्ध व्हायचं आहे, माझं सिद्धपण मला दिसलं पाहिजे. पण तूच काय, तुझा जडदेहच काय, तुझी वाणीच काय, तुझं स्वतःचं अस्तित्व काय, तुझ्या अस्तित्वाची खूण असलेला तुझा मीपणा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. म्हणून मीपणाचा त्याग केल्याशिवाय तू साधा मुमुक्षू होऊ शकत नाहीस. म्हणजे अजून तू झालाच नाही, मग इतके वर्ष साधना केलीस हे तू काय सांगतोस? याचं उत्तर पुढे श्री समर्थ देणार आहेत. पण शिष्य जो स्वतःला सिद्ध समजून बसतोय
आणि मी इतके वर्ष साधना केली म्हणून स्वतःच्या साधनेची सिनियरिटी सांगतो आहे. यातून श्री गुरु त्याला हलवून कसं जागं करतात आणि खरी साधना कोणती आहे आणि तू स्वतःला सिद्ध समजतोस, परंतु तुझ्यापेक्षाही सिद्ध असलेले महापुरुष अजूनही साधना करीत आहेत आणि नाम घेत आहे, हेच श्री गुरु पुढच्या म्हणजे 4थ्या समासामध्ये आपल्याला समजावणार आहेत. तोपर्यंत आपण विश्रांती घेऊयात. जय जय रघुवीर समर्थ.